अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. तर वेळ झाली आहे काही वोकॅब्युलरी वर्ड्सची. पार्ट नंबर 10 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे सरळ ठेवणे म्हणजे कीप स्ट्रेट. सरळ ठेवणे, कीप स्ट्रेट. नेक्स्ट आहे सरळ राहणे म्हणजे स्टे स्ट्रेट. सरळ राहणे, स्टे स्ट्रेट. नेक्स्ट आहे सरळ लावणे म्हणजे पुट स्ट्रेट. सरळ लावणे, पुट स्ट्रेट. नेक्स्ट आहे राजमार्ग म्हणजे हायवे. राजमार्ग, हायवे. पुढचा शब्द आहे राज्य. राज्य म्हणजे स्टेट. राज्य, स्टेट. नेक्स्ट राज्य करणे म्हणजे टू रूल. राज्य करणे, टू रूल. नेक्स्ट आहे राज्य चालवणे म्हणजे टू गव्हर्न. राज्य चालवणे म्हणजे टू गव्हर्न. नेक्स्ट आहे लपेटणे म्हणजे रॅप. म्हणजे एखादी वस्तू तिला कव्हर करतो आपण किंवा तिला लपेटतो तर त्याला म्हणतात रॅप. लपेटणे, रॅप. नेक्स्ट आहे लफंगा. फ्रॉड. तो लफंगा आहे, ती लफंगा एकदम बापरे खूपच लफंगेपणा करते म्हणजे तो लफंगा आहे. तर फ्रॉड. लफंगा, फ्रॉड. लफडे. आता लफडे हा शब्द त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अफेअर. म्हणजे समजा काही लोकांचं एकमेकांवर प्रेम असतं पण जोपर्यंत प्रेमाची खरी शाश्वती होत नाही किंवा खरी शाश्वती मिळत नाही तर त्याला म्हणतात अफेअर. ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत शाश्वती नसते असेच फिरत असतात तर त्याला अफेअर असं म्हणतात. लफडे. तर लफडे, अफेअर. नेक्स्ट आहे भाजीपाला म्हणजे व्हेजिटेबल्स. भाजीपाला, व्हेजिटेबल्स. नेक्स्ट आहे भाजी मंडई किंवा भाजी बाजार आपण बोलतो तर त्याला म्हणतात व्हेजिटेबल मार्केट. भाजी मंडई किंवा भाजी बाजार त्याला म्हणतात व्हेजिटेबल मार्केट. नेक्स्ट भाजीवाला म्हणजे व्हेजिटेबल सेलर. भाजीवाला, व्हेजिटेबल सेलर. नेक्स्ट परिश्रम. म्हणतो ना बापरे तो खूप परिश्रम करतो म्हणजे हार्ड वर्क. परिश्रम, हार्ड वर्क. पुढचा शब्द आहे परिश्रमपूर्वक केलेले म्हणजे डेलिजंट किंवा डिलिजंट. परिश्रमपूर्वक केलेले काम असते त्याला म्हणतात डिलिजंट. ठीक आहे. डिलिजंट. नेक्स्ट आहे तेल म्हणजे ऑइल. तेल, ऑइल. पुढचा शब्द आहे तैलरंग म्हणजे ऑइल कलर किंवा ऑइल पेंट. तैलरंग म्हणजे ऑइल कलर किंवा ऑइल पेंट. नेक्स्ट आहे तैलचित्र म्हणजे ऑइल पेंटिंग. तैलचित्र, ऑइल पेंटिंग. नेक्स्ट आहे गोरा. गोरा म्हणजे फेअर. गोरा, फेअर. पुढचा शब्द आहे गोरा गोमटा म्हणजे फेअर अँड हँडसम. गोरा गोमटा, फेअर अँड हँडसम. पुढचा शब्द आहे करार. एखाद्या गोष्टीचा आपण करार करतो तर करार म्हणजे ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट. करार, ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट. पुढचा शब्द आहे करार करणे म्हणजे मेक ॲग्रीमेंट किंवा मेक कॉन्ट्रॅक्ट. करार करणे, मेक ॲग्रीमेंट किंवा मेक कॉन्ट्रॅक्ट. पुढचा शब्द आहे उत्पात. लहान मुलं खूप उत्पात मांडतात ना तर त्याला म्हणतात हॅवॉक किंवा मिसचिफ. उत्पात, हॅवॉक किंवा मिसचिफ. पुढचा शब्द आहे उत्पाती म्हणजे मिसचिवस.
आपण म्हणतो ना, बापरे लहान मुलं खूप उत्पाती असतात, हा मुलगा खूप उत्पाती आहे. तर उत्पाती म्हणजे मिस्चिवस. उत्पाती, मिस्चिवस. पुढचा शब्द आहे अवाजवी, म्हणजे अनरिझनेबल किंवा एक्सेसिव्ह. अवाजवी म्हणजे अनरिझनेबल किंवा एक्सेसिव्ह. पुढचा शब्द आहे अव्वाच्या सव्वा, म्हणजे सुद्धा अनरिझनेबल किंवा इनऑर्डिनेट. अव्वाच्या सव्वा म्हणजे अनरिझनेबल किंवा इनऑर्डिनेट. नेक्स्ट आहे दुःख, म्हणजे सॉरो किंवा ग्रीफ. दुःख, सॉरो किंवा सॅडनेससुद्धा आपण म्हणू शकतो, ग्रीफ म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे दुःख वाटणे, म्हणजे फील सॉरो किंवा फील ग्रीफ. दुःख वाटणे, फील सॉरो किंवा फील ग्रीफ. नेक्स्ट आहे दुःख सोसणे, म्हणजे सफर ग्रीफ किंवा सफर पेन. दुःख सोसणे म्हणजे सफर ग्रीफ किंवा सफर पेन. पुढचा शब्द आहे दुःखद घटना किंवा प्रसंग, तर त्याला म्हणतात ट्रॅजेडी. दुःखद घटना किंवा प्रसंग, तर त्याला म्हणतात ट्रॅजेडी. तर मित्रांनो, ह्या काही मराठी शब्दांची इंग्रजीतून खूप खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. चला तर आता वेळ झाली आहे आपल्या रॅपिड फायर राऊंडची. चला तर स्टार्ट करूयात. तुम्हीसुद्धा उत्तरं द्या. स्टार्ट. सरळ ठेवणे, कीप स्ट्रेट. सरळ राहणे, स्टे स्ट्रेट. सरळ लावणे, पुट स्ट्रेट. राजमार्ग, हायवे. राज्य, स्टेट. राज्य करणे, टू रूल. राज्य चालवणे, टू गव्हर्न. लपेटणे, रॅप. लफंगा, फ्रॉड. लफडे, अफेअर. भाजीपाला, व्हेजिटेबल्स. भाजी मंडई किंवा भाजी बाजार, व्हेजिटेबल मार्केट. भाजीवाला, व्हेजिटेबल सेलर. परिश्रम, हार्डवर्क. परिश्रमपूर्वक केलेले, डेलिजंट किंवा डिलिजंट. तेल, ऑइल. तैलरंग, ऑइल कलर. तैलचित्र, ऑइल पेंटिंग. गोरा, फेअर. गोरा गोमटा, फेअर अँड हँडसम. करार, ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट. करार करणे, मेक ॲग्रीमेंट. उत्पात, हॅवॉक किंवा मिस्चिफ. उत्पाती, मिस्चिवियस. अवाजवी, अनरिझनेबल किंवा एक्सेसिव्ह. अव्वाच्या सव्वा, अनरिझनेबल. दुःख, सॉरो किंवा ग्रीफ. दुःख वाटणे, फील सॉरो, फील ग्रीफ. दुःख सोसणे, सफर ग्रीफ किंवा सफर पेन. दुःखद घटना किंवा दुःखद प्रसंग, ट्रॅजेडी. मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. शब्दांची खूप प्रॅक्टिस करा आणि पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 11 मध्ये मराठी शब्द इंग्रजीतून. धन्यवाद.